उद्याच्या बैठकीआधीच अजित पवारांनी बातमी फोडली. दिल्लीत उद्या नेमकं काय ठरणार? महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या घडामोडी आता अंतिम टप्प्यात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे आणि महाराष्ट्राचे सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाबाबतचा दावा सोडलेला आहे. महायुतीच्या मुख्यमंत्र्यांना आपला पूर्ण पाठिंबा असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडलेली आहे आणि बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानत त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर आता पुढच्या 2 दिवसात काय घडामोडी घडतील याबाबतचा पूर्ण तपशीलच सांगून टाकला आहे. मी महाराष्ट्राच्या तमाम मतदार आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. एकंदरीतच उद्या आम्ही 3ही जण दिल्लीला जाणार आहोत. तिथे आमची सर्व पुढची चर्चा होईल. त्यानंतर नवीन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सरकार अस्तित्वात येईल अशी महत्त्वाची माहिती अजित पवारांनी दिलेली आहे. आणि उद्या 28 तारीख आहे. येत्या 30 तारखेपर्यंत किंवा 1 डिसेंबरपर्यंत शपथविधीचा कार्यक्रम व्हायला हवा असं देखील अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला. निकाल महाराष्ट्रातल्या जनतेने एकतर्फी दिला. कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतक्या एकतर्फी निकाल लागलेला नव्हता. जास्तीत जास्त 222 जागा एकेकाळी काँग्रेसचं प्रभुत्व असताना आलेल्या होत्या, परंतु ते पण विक्रम त्या ठिकाणी मोडला गेला. त्याबद्दल मी आपल्यामार्फत मी तर मानलेलेच आहे पहिले, परंतु महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना, महायुतीच्या कार्यकर्त्यांना, सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. परंतु आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. आज आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आज एकनाथराव शिंदे साहेबांनी पण प्रेस घेतली आणि त्याच्यानंतर बावनकुळे साहेबांची प्रेस झाली. ती काही मला ऐकायला मिळाली नाही, कारण मी त्यावेळेस आपल्या इकडे यायला निघालेलो होतो संभाजीनगरला. पण एकंदरीतच उद्या आम्ही 3घही जण दिल्लीला जाणार आहोत. दिल्लीला गेल्यानंतर आमचं पुढचं सगळं बाकीची चर्चा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर नवीन मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, सरकार ते अस्तित्वात त्या ठिकाणी येईल. पण एकंदरीतच खूप म्हणजे लगेचच नागपूरचं अधिवेशन आहे, पुरवणी मागण्या मंजूर करून घ्याव्या लागतील, अशा फार कामाचा लगेचच प्रेशर हे राहणार आहे. पण आम्ही बहुतेक तर अनुभव असल्यामुळं त्याच्यामध्ये इतकी काही अडचण येईल असं मला वाटत नाही आणि चांगल्या पद्धतीनं राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न, समाजातल्या सर्व घटकाला बरोबर नेण्याचा प्रयत्न आणि केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणावर निधी देखील आणण्याचा प्रयत्न हा आम्हा लोकांच्याकडून होईल. उद्या गेल्यानंतर लोकसभेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं मी तिथं प्रमुखांना पण भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या सगळ्या संदर्भातली चर्चा होऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीचं सरकार, त्या सरकारमधले मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ अशा उद्याच्या सगळ्या चर्चेच्या नंतर त्याला अंतिम स्वरूप येईल. एकनाथ शिंदेंनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजपचा जो कोणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल त्याला माझा पाठिंबा असेल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याबद्दल तुमची भूमिका? मी आता काय कठीण आहे, तुम्ही पत्रकार मित्रांना तुमचे हातच जोडले पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की उद्याच्याला आमची मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये जे काही ठरेल ते खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ठरेल आणि त्याला सगळ्यांची तिथं मान्यता असेल, काही प्रॉब्लेम नाही. एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, 1 मिनिट. कुणी काय करावं ते एकनाथराव शिंदे साहेबांच्या वाटणीला काय जागा येतील आणि कुठली पदं येतील त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण सर्वस्वी अधिकार हा शिंदे साहेबांचा आहे. आमच्या बाजूला येतील तो आम्हा लोकांना आहे. त्यांच्याबद्दल मी कसं सांगू शकतो?
तुमचं मुख्यमंत्री म्हणून जास्त नाव चर्चेत आहे तुमच्या कार्यकर्त्यांकडून. नाही, कार्यकर्त्यांना काही जरी वाटत असलं तरी शेवटी प्रत्येकाची संख्या किती आली, कुणाचे किती लोक निवडून आलेत याबद्दल पण पाहिलं जातं. मागच्या 2.5 वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.